पाठ 11वा. शाहिस्तेखानाची फजिती. शाहिस्तेखानाने जेव्हा स्वारी करायला सुरुवात केलेली आहे, तर त्या स्वारीमध्ये शाहिस्तेखान हा वेगवेगळ्या कारणाने विजापूरच्या आदिलशहाने जंग पछाडले होते, पण शिवरायापुढे त्याचे काहीच चालत नव्हते. का तर त्याचा प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला होता. शेवटी आदिलशहा नरम झाला होता. त्याने शिवरायांना तह केला आणि त्यांचे स्वतंत्र राज्य मान्य केले. त्यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू शिवाजी महाराजांना आता सुरक्षित झाली होती आणि शाहिस्तेखानाच्या स्वारीची त्यांना भीतीही नव्हती. मग शिवराय उत्तरेकडील मुघलांकडे वळले. मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये धूळधाण उडाली होती. त्यावेळी दिल्लीचा औरंगजेब हा मुघल बादशाह होता. त्यांच्या मुलखावर शिवरायांनी चोऱ्या केल्या. त्यामुळे बादशाह चिडला होता. त्याने आपला मामा शाहिस्तेखान या शिवरायावर स्वारी करण्यासाठी पाठवले होते. तो पुण्यात चालून आला. त्याच्याबरोबर 5 लाख एवढे सैन्य होते. शेकडो हत्ती, उंट आणि तोफासुद्धा होत्या. शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत शाहिस्तेखान आला. त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. तो पुढपुढचे गाव घेत येत होता. पण एकदा मात्र डोंगराच्या खिंडीमध्ये मराठ्यांनी त्याला गाठले. मराठे अतिशय चपळ आणि भीमथडी तटावर बसणारे होते. चटणी भाकरी खावी, अंगावर गोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगरामधून धावपळ करावी, यात मराठे फार पटाईत होते. मराठ्यांना गनामी काव्यामुळे शाहिस्तेखानाचे सैन्य हैराण झाले. ते कंटाळून पुरंदरचा वेढा उठवला. शिवरायांनी त्यांच्याजवळचा काही तोफखाना होता. शिरवळ, शिवापूर, सासवड असे गावे घेत घेत शाहिस्तेखान पुढे येत होता. पण शिवाजी महाराजांचे जे काही मावळे होते, डोंगर दऱ्यातून त्यांच्यावर स्वाऱ्या करण्यामध्ये पटाईत होते. गनामी काव्यामुळं त्यांच्या ते हातीसुद्धा लागत नव्हते. फिरंगोजी नरसाळा. मग शाहिस्तेखान पुण्याकडे वळला. प्रथम त्याने चाकणचा किल्ला घेतला. चाकणच्या किल्ल्याचा जो किल्लेदार होता फिरंगोजी नरसाळा याने मोठ्या शर्यतीने शाहिस्तेखानाशी मुकाबला केला. 2 महिने फिरंगोजीने किल्ला लढवला, पण शाहिस्तेखानाच्या तोफापुढे त्याचा टिकाव लागला नाही. मग फिरंगोजी नरसाळ्यांच्या शौर्यावर शाहिस्तेखान खुश झाला. त्याने त्याला बादशाही चाकरीचे आमिष दाखवले आणि फिरंगोजी बदलला सुद्धा नाही. म्हणजे स्वामीनिष्ठता कशी असावी हे शिवरायांच्या मावळ्याकडून पाहायला मिळते. लाल महालामध्ये शाहिस्तेखान ज्यावेळेस दाखल झाला, शाहिस्तेखान पुण्यामध्ये आला. त्याने शिवरायांच्या लाल महालामध्ये मुक्काम ठोकला होता. त्याच्या फौजेने लाल महालाभोवती तळ दिला. 1 वर्ष गेले, दुसरे वर्ष गेले, पण खान काही लाल महालातून हटेना. उलट तो अधूनमधून आपली फौज भोवतालच्या मुलखावर पाठवी. रयतेचे गुरे ओढून आणि शेतीची नासधूस करीत अशा रीतीने त्यांनी पुण्याजवळ भोवतालच्या मुलखामध्ये उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. लाल महाल आणि त्याच्या अवतीभोवतीचा जे काही परिसर होता, 1 वर्षभर त्यांनी परेशान करण्यासाठी, रयतेचे जनावरे ओढून आणण्यासाठी हे काम सुरू केल्यामुळं शिवरायांनी धाडसी बेत आखलाय. शाहिस्तेखानाची खोड मोडायची असे शिवरायांनी ठरवले. खाल लाल मान बळकून बसला होता. एका दृष्टीने शिवरायांना सोयीचेच होते, कारण वाड्यातील खोल्या, दालने, खिडक्या, दारे, वाट्या, चोर वाटा या शिवरायांना साऱ्या काही चांगल्या प्रकारे माहिती होत्या. आणि शिवाजी महाराजांनीच बांधलेला आणि बालपण गेलेला तो लाल महाल म्हणजे शिवाजी महाराजांना त्याला खाडाना खाडा माहिती असल्यामुळे, शिवाय शिवरायांचे हुशार हेर खानांच्या गोटात शिरलेच होते. खुद शाहिस्तेखानाच्या महालामध्ये मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा बेत शिवरायांनी केला. किती धाडसी बेत होता हो. महालात शिरताना मुंगीलाही वाव नव्हता. लाल महालाभोवती 5 लाख फौजेचा पहारा होता. हत्यारबंद मराठ्यांना गावात येण्यासाठी त्यांनी मनाई देखील केली होती. परंतु शिवाजी महाराज त्याच महालात राहिल्यामुळे आणि त्यांचा धाडसी बेत असल्यामुळं शाहिस्तेखानाला
तेथून कसे फते करता येईल या निर्णयावर शिवाजी महाराज अटळ होते. शाहिस्तेखानाने मराठी सरदारांना यायला मनाई केली होती, पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला म्हणजे झाला. शिवरायांचा दिवस निश्चित केला. तारीख 5 एप्रिल 1663. रात्र वाजत गाजत लग्नाची एक वरात चालली होती. पुढे चंद्रज्योत जळत होत्या. शेकडो स्त्री पुरुष नटून खटून चालले होते. कोणी पालख्यामध्ये, तर कोणी मेन्यात, तर कोणी पायी. शिवराय आपली माणसे घेऊन त्या वरातीत शिरले. वरात पुढे निघून गेली. सर्वत्र सामसूम झाली. शिवराय आणि त्यांची माणसे लाल महालाच्या भिंतीकडे सरकली. यावेळी शाहिस्तेखान गाढ झोपलेला होता आणि शाहिस्तेखानाची खोड मोडायची असं शिवाजी महाराजांनी ठरवलं होतं. शाहिस्तेखानाची खोड मोडण्यासाठी वाड्याच्या भिंतीला छिद्र पाडून म्हणजेच भगदाड पाडून शिवराय आत शिरले होते. त्यांचा स्वतःचाच वाडा तो. त्यांना त्यांचा कानाकोपरा माहीत होता. खानाचे पहारेकरी पेंगत होते म्हणजे झोपलेले होते. शिवरायांनी माणसांना त्यांना बांधून टाकले आणि शिवरायाचे माणसे लाल महालात गेल्याच्या नंतर जे झोप लागलेले शाहिस्तेखानाचे सैनिक होते त्यांना त्यांनी जागच्या जागेवर बांधून ठेवले. शिवराय आणखी आत शिरले. इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला. शिवरायांनी त्याला ठार केले. त्यांना वाटले शाहिस्तेखान असावा, पण तो त्यांचा मुलगा होता. गडबड झाली. लोक जागी झाले आणि शिवाजी महाराजांनी जो बेत आखला होता शाहिस्तेखानाला ठार मारायचा, ते त्यांच्याजवळ जाताच, परंतु ज्यावेळेस त्यांनी वार केला आहे तर तो शाहिस्तेखान नसून त्याचा मुलगा सापडला आहे. थोडासा गोंधळ झाला आहे. शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालामध्ये गेले. त्यांनी शमशेर उपसली. शाहिस्तेखान घाबरला होता. सैतान सैतान म्हणून तो ओरडत खिडकीवाटे पळू लागला. शिवराय त्यांच्या मागोमाग धावले. शाहिस्तेखान खिडकीवाटे उडी टाकणार तो शिवरायांनी त्यांच्यावर वार केला आणि खानाची 2 बोटे कापली गेली. प्राणावर आले होते ते बोटावर नेवले. खान खिडकीतून उडी टाकून पळाला. शिवाजी महाराज आले. धावा धावा, पकडा त्यांना, असे म्हणत तो मुद्दाम फसवण्यासाठी शिवराय आणि त्यांचे माणसे आरडाओरडा करत पळत सुटली होती. खानाचे माणसे घाबरून पळू लागले, कारण त्यांना माहीत होते शिवरायांसोबत मुकाबला करणे एवढे सोपे नव्हते. आपला जीव वाचवण्यापोटी ते सुद्धा सैरावैरा इकडे तिकडे धावू लागले. माणसे सिंहगडकडे निघून गेली. खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधतच राहिली. शाहिस्तेखानाने तर हायच खाल्ली. आज तर बोटे तुटली, उद्या शिवाजी महाराज आपले मुंडके कापून येईल अशा भीतीने त्यांना आणखीनच भीती वाटू लागली. औरंगजेब बादशाहला हा प्रकार समजताच त्यांना भयंकर राग आला आणि शाहिस्तेखानावर नाराज झाला. त्याने फरमान काढून खानाची रवानगी बंगालमध्ये करण्यात आली. मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता. शिवराय फतेह होऊन आले. तोफा उडाल्या. साऱ्या महाराष्ट्रामध्ये आनंदी आनंद झाला आणि शिवरायांनी लाल महालामध्ये शाहिस्तेखानाचा चांगल्याच प्रकारे बंदोबस्त केला. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या भूमिकेतून आपला दरारा कसा निर्माण करावा हे या पाठातून आपल्याला दाखवलेले आहे.